नमस्कार. या प्रकारच्या महिला आहेत लाखोत एक, ज्यांनाही त्यांची दृष्ट लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उघडते. असे मी तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शरीरावर वैशिष्ट्यांबद्दल आज सांगणार आहे, ज्यावरून त्यांचं भविष्य आणि त्यांची सर्व वैयक्तिक माहिती जाणून घेता येते. जर हे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून जा की ती महिला लाखात एक आहे. अशी महिला ज्याच्याशी लग्न करते त्यांचं भाग्य उजळतं. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये, आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानलं जातं आणि जर हे प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून घ्या की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते. जरी अशी महिला घरात पाऊल ठेवताच तरी ती स्वर्गाची स्वामी बनते. समस्यांपासून मुक्तता मिळते. तसंच घरात आनंद आणि आनंदच नेहमी राहतो. जो व्यक्ती अशा महिलेशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टींना खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आपले ज्योतिषशास्त्र इतकं संपन्न आहे की ते प्रत्येक गोष्टीमागील अर्थ, सर्व अर्थाबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देतं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात. आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात. आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेला असतो. देवानं प्रत्येक माणसाचं शरीर वेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे. रंग, रूप, स्वतः विचार करा इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळं आहे. म्हणून मानवी शरीरावर ज्या काही खुणा किंवा तीळ आहे त्यांच्यापासून आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे या तिळांमुळं आणि खुणांमुळं आपल्याला भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती मिळते. काही चिन्ह आणि तीळ असे आहेत जे जर महिलांवर काही खास ठिकाणी असतील तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो. तर चला जाणून घेऊया की भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत ते. तर बघा, पण त्या अगोदर जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असं वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की द्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिली गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतं अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतं अशा महिला ऐश्वर्यशाली असतात. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येवर सामना करावा लागत नाही. नंबर 2 म्हणजे ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असतं बघा, त्यांनाही खूप शुभ मानलं जातं. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की त्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटं बोलणं टाळतात. कधीकधी अशा महिलांच्या जिभेवर सरस्वतीही राहते आणि ज्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरेही ठरते. नंबर 3 ज्या महिलांचे मनमिळावू असतात बघा, ज्या महिला, अशा महिला आयुष्यभर सुखसोयीचा आनंद घेतात. त्यांच्या या गुणांमुळं त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही त्याचा फायदा होतो. नंबर 4 ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानाजवळ तीळ असताना त्यांच्या कुटुंबासाठी त्या खूप भाग्यवान मानल्या जातात आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबात कधीही कोणतीही समस्या येऊ देत नाहीत आणि कोणत्याही गोष्टीची कमतरतासुद्धा भासू देत नाहीत. नंबर 5 उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात. त्यांच्या मनात नेहमीच दान आणि परोपकाराची भावना असते. ती स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चांगली काळजी घेतात. आता ज्या घरात अशा महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही असं सुद्धा मानलं जातं. नंबर 6 ज्या महिलांच्या नाभीभोवती किंवा तिच्या खाली तीळ असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांचे घरात आगमन खूप शुभ मानलं जातं. अशा महिला घरात आनंद, समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात. अशा महिलांच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. आता ज्या घरात त्या प्रवेश करतात ना त्या घरात पैशांचे इतर भांडार नेहमीच भरलेले असते. नंबर 7 सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचं चिन्ह असतं अशा प्रकारच्या आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानलं जातं. अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांचा त्यामध्ये जीवनसाथीला सुद्धा
यश मिळत असतं. नंबर 8, ज्या महिलांचे दात तीक्ष्ण असतात. अशा अनेक महिला आहेत ज्यांचे दात काट्यांसारखे तीक्ष्ण असतात बघा. अशा महिलांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात. अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होते आणि संपूर्ण घर आनंदानं भरून जातं. नंबर 9, ज्या महिलांच्या डोळ्यांच्या बुबळे जे असतात त्या बुबळ्यांच्या कातळी तपकिरी असतात बघा. अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा स्त्रिया माता कालीचं रूप आहेत. काली असं मानलं जातं की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीनं भरलेलं असतं आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंचीसुद्धा मिळते. ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही. नंबर 10, केस किती लांब आहेत बघा. त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांचं संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारचे आनंद मिळतात. सर्व प्रकारचे त्यांच्यासोबतच त्यांच्या जीवनसाथीला करिअरमध्ये यशही मिळतं. नंबर 11, ज्या महिलांचे कान वरून लांब आणि थोडेसे रुंद असतात आणि खाली लटकतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असतं. त्यांच्या घरात सुखसमृद्धी त्यांच्या आगमनामुळं घरात सुखसमृद्धी राहते. जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभ्या राहिल्या तर असं झालं असेल ना तर त्या दुकानात गर्दी होते. नंबर 12, ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्यांच्या पतीसाठी त्या अत्यंत भाग्यवान असतात. अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होतात. त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही. अशा महिला त्यांचं संपूर्ण आयुष्य खूप आनंदात घालवत असतात बघा. नंबर 13, ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतं त्या खूप बुद्धिमान मानल्या जातात. तसंच त्यांच्या शहाणपणाचे आणि बुद्धिमत्तेचे सर्व समस्यांना त्या धैर्याने तोंड देत असतात. कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण त्या येऊ देत नाहीत. अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामना देखील करावा लागत नाही. त्याच्यानंतर बघा नंबर 14, ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात. तर ज्या महिलांच्या गालावरती तीळ असतो त्या हुशारीचं लक्षण असतात. म्हणजे असं म्हणतात की अशा महिलांचं कुटुंब नेहमी आनंदी राहतं. नंबर 15, ज्या महिलांची नाभी मोठी व खोल असते त्या महिलासुद्धा खूप भाग्यवान मानल्या जातात. अशी महिला ज्या घरात पाऊल ठेवते ते घर आनंदाने भरलं जातं. ज्या स्त्रीची नाभी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वाकलेली असते अशा महिलांना धनाचं सुख आणि मुलांचं सुख लाभतं. ते ज्या घरात जातात त्या महिला त्या घरात त्यांच्यासोबत आनंदाने समृद्धी धावून येते. त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर तिचा विशेष आशीर्वाद लक्ष्मी माता देत असते. नंबर 16, ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या महिलाही खूप भाग्यवान मानल्या जातात. अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यांच्यामुळेच त्यांच्या पतींना आयुष्यात यश मिळत असते. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो. जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीचा विशेष कृपा आशीर्वाद राहतो. त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात घर, वाहन तसंच इत्यादी अनेक सुखसोयी मिळतात. नंबर 17, ज्या महिलांच्या पापण्या जाड असतात बघा त्यांना माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. अशा महिला घरात गेल्या तर त्या घरातील सर्व समस्या दूर करतात असं सुद्धा मानलं जातं. नंबर 18, ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिलासुद्धा भाग्यवान असतात बघा आणि त्यांचं जीवन खूप सोपं असतं. अशा महिलांना आयुष्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही. तर जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो ना तो आयुष्यभर आनंद घेतो. अशा महिलांच्या घरात नेहमीच लक्ष्मीची कृपा असते. तर नंबर 19, जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावी. ज्या मुलीशी तुम्ही लग्न करू इच्छित आहात तिच्या पायांची करंगळी म्हणजेच सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावं लागेल.
कारण का बघा, जर ते बंगाली भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान समजलं जातं. जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केलं तर तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही कशाचीही. नंबर 20, ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. घरात वाद असले तरी त्यांना कधीही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही. त्यांच्या पतीला आयुष्यात नेहमीच यश मिळतं. नंबर 21, ज्या महिलांच्या हसण्यात गोड असतं हसणं बघा, म्हणजेच हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटतं, अशा महिला सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात शांती आणि समाधान टिकून राहतं. नंबर 22, ज्या महिलांचे चालणं अत्यंत लयबद्ध आणि सौम्य असतं त्या महिलांना घरासाठी शुभ मानलं जातं. त्यांच्या चालण्यातूनच त्यांची संस्कृती, शालीनता आणि त्यांचं सौंदर्यसुद्धा प्रकट होत असतं. नंबर 23, ज्या महिलांचे हात मऊ पण मजबूत असतात आणि त्यांच्या तळहातावर शंख, चक्र, कमळ अशी चिन्ह स्पष्ट दिसत असतील ना, तर बघा कधीकधी काय होतं, फक्त ज्योतिषशास्त्रच ते ओळखू शकतात. अशा स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात बघा. त्याच्यानंतर नंबर 24, ज्या महिलांचा आवाज कोमल, मधुर आणि शांत वाटतो त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो. त्यांच्या बोलण्यानं समोरच्याचं मन त्या जिंकून घेतात. तसंच नंबर 25, ज्या महिलांना जनसेवा, समाजसेवा, दया आणि करुणेची भावना असते अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीही त्या आशीर्वाद ठरतात. पण लक्षात ठेवा, हे सर्व गुण सामुद्रिक शास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहेत. आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांचा थेट आधार नाहीत. त्यामुळं कोणत्याही व्यक्तीचे मूल्य केवळ शारीरिक वैशिष्ट्यांवरच ठरवणं चुकीचं आहे. तर नंबर 26, गळ्याभोवती गाठीसारखा उठाव, शंखचिन्ह. जर एखाद्या स्त्रीच्या गळ्याभोवती बघा शंखसारखा उठाव असतो किंवा तिचं सौंदर्य पूर्ण गोलसरपणे असतं तर ती स्त्री अत्यंत नशीबवान आणि ऐश्वर्यसंपन्न मानली जाते. अशी स्त्री घरात सुखशांती टिकवणाऱ्या अशा स्त्रिया घरात लक्ष्मीचा वास करतात. नंबर 27, कपाळावर ऊर्ध्वरेखा. ज्या स्त्रियांच्या कपाळावर उंची आणि मध्यात ऊर्ध्वरेखा, स्ट्रेट व गडद रेषा असते बघा, त्या स्त्रिया बुद्धिमान आणि नीतिवान असतात. त्यांच्या विचारामुळे पतीला आणि घराला योग्य दिशा मिळते. नंबर 28, पायांचे तळवे. आता बघा, पायांचे तळवे गुलाबी, कोमल असणे. ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी किंवा मृदू असतात त्या स्त्रियांना अत्यंत शुभ मानलं जातं. त्या घरात देवी लक्ष्मी कायम वास्तव्य करते असं मानलं जातं. नंबर 29, ज्या स्त्रियांचा आवाज गोड आणि संगीतासारखा वाटतो, हा आवाज नैसर्गिक असतो आणि त्यांच्या आवाजात अशी शक्ती असते की कोणाचंही मन शांतीने भरून येतं. अशा स्त्रियांना देवी सरस्वतीचा आशीर्वाद असतो, पण त्यांच्या घरात लक्ष्मी मातेचा सुद्धा वास असतो. नंबर 30, नेहमी सुवासिक राहणाऱ्या स्त्रिया. ज्या स्त्रिया बघा नेहमी स्वच्छ, गंधमय व शुद्ध राहतात, त्यांच्या शरीरात आणि मनात सत्वगुण प्रबळ असतात. अशा स्त्रिया जिथे जातात तिथं सकारात्मक ऊर्जा पसरते. पुराणातील संदर्भानुसार देवी लक्ष्मी कशात वास करते तर स्वच्छतेमध्ये देवी लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया घर स्वच्छ ठेवतात त्या घरात लक्ष्मी स्थिर होते, संतोषते आणि ज्या स्त्रिया थोड्या गोष्टीत समाधानी राहतात त्यांच्यावर देवता प्रसन्न होतात. नम्रतेमध्ये लक्ष्मी असते. ज्या स्त्रिया अहंकार, शून्य आणि नम्र असतात त्यांच्यावर सदा माता लक्ष्मीची कृपा राहते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महाराज.